नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण, तर निवडणूक आयोगाकडून 174 महिलांसह हॉलच्या मालकावरही गुन्हा दाखल. पैशांचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं. 4,000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवलं. नांदेडमधली धक्कादायक घटना, भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. 200 जण या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. आरोपांनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं. अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरेंमध्ये तासभर खलबतं. अनेक ठिकाणी दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत, तर जिथे भाजपशी युती नाही तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार गटासोबत हातमिळवणी करण्याचे संकेत, सूत्रांची माहिती. ठाणे पालिकेत भाजपची शिवसेनेकडे 131 पैकी 48 जागांची मागणी. भाजपनं मागितलेल्या जागांपैकी अनेक जागा सेनेच्या उमेदवारांच्या, तर शिवसेनेकडून सुद्धा भाजपच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागांची मागणी. मंत्री आशिष शेलार यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मीराबाई इंदर मनपा निवडणूक एकत्र लढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. लवकरच महायुती जाहीर करणार. अमरावतीतले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला कारनं उडवलं. अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती. रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. नागपुरात टँक टॉवरच्या अपघातात 6 कामगारांचा मृत्यू. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची, तर कंपनीकडून 30 लाखांची मदत. फडणवीसांची माहिती. घाटकोपरचे भाजप आमदार पराग शहांनी रिक्षा चालकाला फटकावलं. विरुद्ध दिशेनं गाडी चालवणाऱ्या रिक्षा चालकाला आमदार शहांनी चोपलं. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात शहा आंदोलन करत असताना हा प्रकार घडला. गृहमंत्री बाप असल्यानंच भाजप आमदार कायदा हातात घेत आहेत. मोठे उद्योगपती कंत्राटदारांना रेड कार्पेट घालून कष्टकरी जनतेला मारहाण सुरू. वर्षा गायकवाडांचा पराग शहांवर निशाणा. स्ट्रॅटजी, लालबाग, परळ यासह दादर आणि माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार. दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न. मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती. ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती. वसंतदादा पाटलांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या, तर साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार.